कांद्याचा टेक्स्चर पाहून घ्या, इतका मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे ना, क्या बात आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला बिर्याणी राईस सुद्धा किती एकदम मस्तपैकी सुटसुटीत झालेला आहे, एकदम दाना दाना मोकळा। हे परफेक्शन तुमच्या राईस मध्ये जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची बिर्याणी एकदम सहजपणे तयार करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी जर हॉटेल रेस्टॉरंट सारखी बिर्याणी बनवायची असेल ना, तर तुमच्याजवळ बरिस्ता आणि बेसिक बिर्याणी राईस हा अगोदरच तयार असायला हवा, तरच तुम्ही अवघ्या 5 मिनिटांमध्ये कोणत्याही प्रकारची बिर्याणी एकदम फटाफट तयार करू शकता। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे बरिस्ता आणि बिर्याणी राईस, आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, त्यानंतर मी इथे साजूक तूप घेतलेला आहे, आणि मी इथे बरिस्त्यासाठी कांदा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे खडा मसाल्यामध्ये जावित्री, चक्री फूल, काळी मिरी, लवंग, दालचिनी, मसाला वेलची, मेथी दाणे, हिरवी वेलची आणि उभं चिरून मी इथे आलं घेतलेलं आहे, जिरं, तेजपत्ता, उभी चिरून मिरची घेतलेली आहे हिरवी, आणि ही पुदिन्याची पानं। त्यानंतर मी इथे हळद घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, दूध आणि हे चवीनुसार मीठ। तुम्हाला या सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला बरिस्ता तयार करून घ्यायचा आहे। तर बरिस्ता म्हणजे काय? आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो ना, त्याला बरिस्ता म्हणतात। क्या बात आहे। तर हे बघा, मी तेल सुद्धा तापून घेतलेलं आहे। आता यामध्ये ना आपण कांदा घालूया, आणि तळताना कांदा आहे ना, तो आपल्याला सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे। आता हा कांदा आहे ना, तो आपण सर्व बाजूने असा फिरून घेऊया, म्हणजे एकसारखा सोनेरी रंगावर तळून सुद्धा होईल। आणि कांदा तळताना ना आपल्याला मध्यमपेक्षा थोडासा मोठा गॅस ठेवायचा आहे। आणि बघा, कांदा चिरून झाला ना, तर त्याला ना काय करायचं, मोकळा मोकळा करून घ्यायचं, म्हणजे तळताना ना एकदम सुट्टा सुट्टा होतो तो। आणि मित्रांनो, कांद्याची जर तुम्हाला दुसरी बॅच जर ह्याच्यामध्ये घालायची असेल ना, तर पहिल्यांदा हे तेल आहे ना थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती घेऊन या, कारण का जर तुम्ही पटकन ह्याच्यामध्ये दुसरी बॅच घातली ना, तर ते तेल आहे ना ते पूर्ण हातावरती येऊ शकतं, अंगावरती येऊ शकतं, किंवा कढईतून बाहेर ओतूही शकतं। तर त्याच्यामुळे थोडंसं तेल आहे ना नॉर्मल टेम्परेचरवरती घेऊन या, त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये दुसरी बॅच घाला, कारण का ही खूप महत्त्वाची आणि बेसिक टिप आहे। नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, या छोट्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हात वगैरे भाजण्याची खूप दाट शक्यता असते। हा बघा, असा रंग आला पाहिजे। आता आपण या कांद्याला ना काढून घेऊया। आणि कांदा तळून झाल्याच्या नंतर एकदम ढीग नाही करून ठेवायचा। काय करायचं, एक परात घ्यायची, त्याच्यावर ना कांदा आहे ना तो पसरून ठेवायचा। कांदा पसरून ठेवल्याने काय होईल, कांदा मोकळा मोकळा होईल आणि कुरकुरीत सुद्धा होईल। आणि जर का तुम्ही कांदा ढीग करून ठेवला ना, तर नरम पडून जाईल आणि कुरकुरीत सुद्धा नाही होणार। हा बघा, आपला कुरकुरीत तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता तयार झालेला आहे। आता हा कांदा तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता, आणि जेव्हा कधी तुम्हाला बिर्याणी वगैरे बनवायची असेल ना, तेव्हा तुम्ही हा वापरू शकता, म्हणजे तुमचा बराचसा वेळ आहे ना तो वाचू शकतो। क्या बात आहे। तर चला, आता आपण पटकन बिर्याणी राईस तयार करायला सुरुवात करूया। आता हा राईस आहे ना, तो आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, आणि एक धुताना काळजी घ्यायची आहे। हा तांदूळ आहे ना, तो आपल्याला चोळून चोळून वगैरे धुवून नाही घ्यायचा आहे। काय करायचं आहे, आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे, नाहीतर काय होईल, हा तांदूळ आहे ना जास्त चोळून घेतला ना तर तुटूही शकतो। तर हा बघा, तुम्ही पाहू शकता, मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता काय करूया, आपण फोडणीची तयारी करून घेऊया। फोडणी करताना आपल्याला सुरुवातीला गॅस स्लोच ठेवायचा आहे। आता या पॅन मध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालूया, तुम्ही बटरही घालू शकता। तूप तापल्याच्या नंतर हा खडा मसाला आहे ना, तो तुपामध्ये घालूया। आता आपण हलकासा परतून घेऊया। परतून झाल्याच्या नंतर यामध्ये पुदिन्याची पानं, मिरची, आलं हे सर्व घालूया, आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण पाणी घालूया। आता भातामध्ये पाणी घालण्याचे मी तुम्हाला 2 अंदाज शिकवते,
काय करायचं, तुमचा 1 कप तांदूळ असेल ना तर त्याला 1.5 कप पाणी घ्या आणि 2 कप जर तांदूळ असेल ना त्याला 3 कप पाणी घ्या. आणि काही तुम्हाला अगदीच समजलं नाही तर काय करायचं आहे, फक्त ना 2 इंचच भाताच्या वरती पाणी ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि हा बरिस्ता. आता चांगलं एकजीव करून घेऊया आणि या पाण्याला ना चांगली उकळी काढून घ्यायची आहे. गॅस थोडा मोठा करूया. आता तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपण तांदूळ घालूया. आता चांगलं एकजीव करून घेऊया आणि एकजीव करताना आपल्याला जास्त ढवळाढवळ नाही करायची. हो 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 हो, हा राईस इतका मस्त आहे की फ्लेवरफुल होणार आहे ना, क्या बात आहे. आणि हा राईस तुम्ही कोणत्याही बिर्याणीसाठी जर वापरला ना तर ती बिर्याणी एकदम नेक्स्ट लेवललाच तयार होऊन जाईल. चला आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि हा तांदूळ आपल्याला 100% वगैरे नाही शिजून घ्यायचा आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे 90% शिजून घ्यायचं आहे. हो मित्रांनो, हे खूप आहे ना इम्पॉर्टंट आहे. कारण का काय असतं की बिर्याणीमध्ये आपल्याला दम सुद्धा द्यावा लागतो आणि दम दिल्याच्या नंतर हा राईस आहे ना पूर्णपणे 100% कुक होतं. आणि हा राईस जर तुम्ही अगोदरच 100% कुक करून घेतला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ह्याला बिर्याणीमध्ये यूज केला तर बिर्याणीसोबत हा राईस ओव्हर कुक होऊन जाईल आणि पूर्ण बिर्याणीची मजा निघून जाईल. तर त्याच्यामुळे हा 90% शिजवा आणि त्याच्यानंतर उरलेला जो काही 10% आहे तो बिर्याणीसोबत शिजवा, तर ती खरी बिर्याणी खायची मजा. आणि हो, जर तुम्हाला बिर्याणी वगैरे बनवायची नसेल आणि हा राईस तुम्हाला दाल तडका, दाल मखनी, चिकन मटनच्या ग्रेव्हीसोबत जर ह्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही 100% कुक करून घेऊ शकता. कारण हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यावरती सुद्धा हीच पद्धत यूज केली जाते. त्यांच्याकडे काय असतं, बरिस्ता रेडी असतो, बिर्याणी राईस रेडी असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीज वगैरे रेडी असतात आणि तुम्ही जेव्हा कधीही बिर्याणीची ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला 5 मिनिटांमध्ये बिर्याणी तुमच्या टेबलावरती हजर असते. ही खरी जादू आहे. चला आता आपण झाकण खोलूया. आपली 5 मिनिटं सुद्धा झालेली आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ आहे ना तो 70% शिजत आलेला आहे. आता यावरती ना पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि काय करूया, या राईसला आपण बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण लगेच बिर्याणीसाठी रंग सुद्धा तयार करून घेऊया. आता मी इथे तडक्याचा पॅन घेतलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया आणि हे तूप आहे ना ते आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. चला आता आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊया आणि यामध्ये ना हळद घालून घेऊया. आता ही हळद आपण थोडीशी परतून घेऊया. आता परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. आणि हा बघा आपला पहिला रंग तयार झालेला आहे. आता याला वाटीमध्ये काढून घेऊया. आता पुन्हा एकदा आपण पॅनमध्ये तूप घालून घेऊया आणि हे तूप आहे ना ते पहिल्यासारखं आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. गॅस पेटूया. तर चला आता आपलं हे तूप चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता काय करूया, गॅस बंद करून घेऊया. आता हे तूप आहे ना ते थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरती आणायचं आहे ना. हो, तर हे बघा आपलं तूप आहे ना ते थोडंसं थंड झालेलं आहे. आता काय करूया, ही काश्मीरी मिरची पावडर आहे ना ती घालूया. थोडीशी परतून घेऊया. तर आता बघा हे दोन्ही रंग ना आपले तयार झालेले आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता मी इथे छोटा तवा घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, हे बिर्याणी राईसचं भांडं आहे ना ते तव्यावरती ठेवायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही रंग तयार केलेले आहेत ना ते घालायचे आहेत. हो 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 हो, तुम्ही राईस पाहू शकता एकदम दाना दाना असा टन करून उभा राहिलेला आहे. क्या बात आहे. तर चला आता आपण हळदीचा पिवळा रंग बनवलेला आहे तो घालूया. आणि त्यानंतर हा लाल. आता यावरती आपण थोडीशी पुदिन्याची पानं घालूया. त्यानंतर हा बरिस्ता. आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला फक्त 5 मिनिटाचा दम द्यायचा आहे.
म्हणजे आपला त्यानंतर 90% राईस हा एकदम कुक होऊन जाईल ना. हो. क्या बात आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. वाह. आता बिर्याणी राईस आपल्याला काढताना ना एका बाजूनीच काढत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. हा बघ आपला बिर्याणी राईस किती मोकळा मोकळा झालेला आहे. एकदम दाना दाना वेगळा झालेला आहे. पाहिलीत किती एकदम जबरदस्त आणि काम वाचवी रेसिपी आहे ना. आता तुम्ही सुद्धा वेळ न घालवता पटकन तयारीला लागायचं आणि आजची रेसिपी ट्राय करून पाहायची. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशा समजतं की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम आयडीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला, असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.